नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत लिपिक पदासाठी आज पेपर झालेला आहे. त्या परीक्षेमध्ये कोणकोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले होते, प्रश्नाची काठिण्य पातळी काय होती, त्यामध्ये कोणकोणते प्रश्न आले होते, याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यानंतर IMP 15 क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यामधून जवळपास तुमचे 40 ते 50 क्वेश्चन कव्हर होतील. मित्रांनो, याआधी आपण आपल्या चॅनलवर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत वेगवेगळ्या चॅप्टरवर आपण क्वेश्चन अपलोड केले होते. जर ते तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही पाहून घ्या. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच डेली अपडेट तुम्हाला या ठिकाणी येतात. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, आपण या ठिकाणी IMP प्रश्न समजून घेऊया. जसे जसे प्रश्न येतील तशा प्रकारे आजच्या लिपिकच्या पेपरमध्ये जे प्रश्न आले होते त्यावर आपण डिस्कस करत चालू. बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत माझं बोलणं झालेलं आहे. त्यानुसार कोणत्या चॅप्टरवर किती प्रश्न आलेत, त्यानंतर काठिण्य पातळी काय होती, अशा प्रकारे या ठिकाणी आपण डिस्कस करत चालू. या ठिकाणी पहिला प्रश्न पहा. भारतीय राज्यघटना टिंब रोजी स्वीकारण्यात आली. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना. या ठिकाणी मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता की 26 जानेवारी 1950ला लागू करण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला. पण लागू कधीपासून करण्यात आली, तर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. कारण का, तर 26 जानेवारी 1930ला भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिवस साजरा केला होता. म्हणून 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा केला जातो. त्यानंतर 26 जानेवारी 1949 हा दिवस घटनेच्या प्रारंभीचा दिन किंवा गणराज्य दिन म्हणून आपण ओळखला जातो. त्याला आपण प्रजासत्ताक दिन असं म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो, जे मूळ राज्यघटना होती आपली 26 नोव्हेंबरला जी राज्यघटना होती 26 नोव्हेंबर 1949ला, त्या मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 22 भाग होते. त्यानंतर 395 कलमं होते, 8 अनुसूच्या होत्या, त्यानंतर 1 प्रास्ताविका होती. अशा प्रकारे 26 नोव्हेंबर 1949ची जी आपली राज्यघटना होती त्या राज्यघटनेमध्ये 22 भाग, 395 कलमे, 8 अनुसूच्या आणि 1 प्रास्ताविका. आजच्या लिपिकच्या पेपरमध्ये सुद्धा संविधानावर बरेच प्रश्न या ठिकाणी विचारले येतं. त्यामुळे तुम्हाला संविधानचा सुद्धा चॅप्टर करणं गरजेचं आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर सविस्तर व्हिडिओसुद्धा अपलोड केले, तर तुम्ही व्हिडिओ पाहून जा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जो आपण 500 क्वेश्चनचा या ठिकाणी एक व्हिडिओ अपलोड केला होता तो तुम्ही पाहून जा, कारण का की त्यातले सुद्धा बरेच क्वेश्चन आले. तर फॉर एक्झाम्पलमध्ये आजचा जो पेपर प्रश्न आला होता की पहिले गव्हर्नर जनरल विचारलं होतं, पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, अशा प्रकारे प्रश्न आला होता. तो जो प्रश्न आला होता तो आपला 500 प्रश्नाच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आला होता. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दुसरा प्रश्न, आद्य क्रांतिकारक कोण होते, अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्राचे पहिले आद्य क्रांतिकारक कोण, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातले पहिले आद्य क्रांतिकारक होते. महाराष्ट्रातले पहिले आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जातं. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी कुलाबा जिल्ह्यात शिराडोन या ठिकाणी झाला. कुलाबा जिल्हा म्हणजे आजचा जो रायगड जिल्हा आहे त्या रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शिराडोनमध्ये त्यांचा जन्म झाला. पेशवाईच्या काळामध्ये पनवेल जवळचा जो किल्ला होता कर्नाळा, या कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी करण्याचं काम फडकेच्या घराण्यावर होतं. अशा प्रकारे त्यानंतर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पहिल्यांदा वासुदेव बळवंत फडकेने लिपिक पदाची नोकरी स्वीकारली. कोणत्या खात्यामध्ये, तर रेल्वेच्या खात्यामध्ये सर्वप्रथम लिपिकची नोकरी स्वीकारली. त्यानंतर लष्कर खात्यामधील लेखा विभागामध्ये ते लिपिक होते. 3 जून 1880 तेहरान बोटीने एडनच्या तुरुंगामध्ये त्यांना पाठवण्यात आलं आणि त्यांचं त्याच ठिकाणी 17 फेब्रुवारी 1883ला निधन झालं. अशा प्रकारे महाराष्ट्राचे जे आद्य क्रांतिकारक होते वासुदेव बळवंत फडके, याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली आहे. इतिहासावरचे सुद्धा GK प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न पहा. टिंब या शारदा सदनमधील पहिल्या विद्यार्थी होत्या, अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पंडिता रमाबाई, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आनंदीबाई बाया कर्वे हे शारदा सदनमधील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. आता या ठिकाणी शारदा सदन कधी स्थापन करण्यात आलं,
तर शारदा सदनची स्थापना 18 मार्च 1889 मुंबई या ठिकाणी करण्यात आली. 1990मध्ये पुण्यामध्ये त्यांची शाखा ओपन करण्यात आली शारदा सदनची. संस्थापक कोण होते? पंडिता रमाबाई हे शारदा सदनचे संस्थापक होते. शारदा सदन विधवा आश्रमाची पहिली विद्यार्थिनी ही बाया कर्वे म्हणजे आनंदीबाई कर्वे होते. त्यानंतर मित्रांनो, आनंदीबाईंनी अमेरिकेत जाऊन महर्षी कर्वे यांच्या सहकार्याने रमाबाई असोसिएशन काढले. अशा प्रकारे मित्रांनो शारदा सदनची स्थापना कशी झाली, त्यानंतर त्याचे संस्थापक कोण होते याची सविस्तर माहिती पाहिली. मित्रांनो, या ठिकाणी आपण जे प्रश्न पाहत आहोत ती विश्लेषणाच्या माध्यमातून एकदम महत्त्वपूर्ण आहेत. जरी प्रश्न तुम्हाला सोपा वाटत असेल तर जे विश्लेषण आहे त्या विश्लेषणामधून जवळपास 3 ते 4 क्वेश्चन तुमचे कव्हर होतील. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहत चला, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 4था प्रश्न पहा. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे? या ठिकाणी 4 पर्वत दिले: सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, निलगिरी पर्वत आणि अरवली पर्वत. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजनाचा काम करतो किंवा जलविभाजक आहे. या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातला जो काही प्रमुख जलविभाजक आहे ते सह्याद्री पर्वत रांग आहे. त्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा डोंगर रांग, त्यानंतर अजिंठा डोंगर रांग, सातपुडा पर्वतरांग हे इतर जलविभाजक आहेत. हे सुद्धा महाराष्ट्रातले बालाघाट किंवा डोंगर रांग आहेत, पण ते इतर जलविभाजक आहेत. त्यानंतर निलगिरी डोंगर रांग ही पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडते. सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. अरवली पर्वत सर्वात प्राचीन पर्वत आहे. राजस्थान या राज्यामध्ये तो स्थित आहे. मित्रांनो, तुम्हाला आजच्या पेपरमध्ये कायद्यावर सुद्धा म्हणजे 1960चा जो कायदा आहे त्या कायद्यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे. एक प्रश्न विचारला आहे तुम्हाला 96, 97, 98चे जे कलम आहे त्या कलमावर तुम्हाला प्रश्न विचारला येतं. त्यानंतर मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूरची जीवनदायिनी असं म्हटलं जातं? या ठिकाणी 4 पर्याय दिले तर कृष्णा, वारणा, पंचगंगा, वेदगंगा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणून पंचगंगा या नदीला म्हटलं जातं. पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. त्यानंतर पंचगंगा या नदीची लांबी 83 किलोमीटर आहे. कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणून तिला ओळखलं जातं. ती नदी 5 नद्यापासून तयार झालेली आहे म्हणून तिला पंचगंगा असं म्हटलं जातं. पंचगंगा का म्हटलं जातं तर ही नदी 5 नद्यापासून 5 नद्याच्या संगमापासून तयार झालेली आहे म्हणून तिला पंचगंगा नदी असं म्हटलं जातं. तर त्या नद्या कोणकोणत्या आहेत? कुर्भी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती अशा एकूण 5 नद्याच्या संगमामुळे किंवा या 5 नद्यापासून ही नदी तयार झाली म्हणून तिला पंचगंगा नदी असं म्हटलं जातं. कोल्हापूरची जीवनदायिनी नदी आहे. तर त्यापैकी जे सरस्वती नदी आहे ती गुप्त नदी आहे. अशा प्रकारची 4 नद्या आहेत, त्या 4 नद्या आपल्याला पाहायला मिळतील, पण सरस्वती नदी ही गुप्त नदी आहे. त्यानंतर कोल्हापूरमधील दूधगंगा डोंगर रांगेमध्ये या पंचगंगा नदीचा उगम झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? याचं योग्य उत्तर मित्रांनो 11,23,00,000 एवढी 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या होती. आता त्यानंतर मित्रांनो स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. महाराष्ट्रात देशातील 9.29% लोकसंख्या राहते. महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशातील 9.29% लोकसंख्या असते. त्यानंतर आता सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे कोणते आहेत? ठाणे 1 नंबर, पुणे, मुंबई उपनगर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्या कोणकोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि हिंगोली हे सर्वात 3 पहिले कमी लोकसंख्येचे जिल्हे आहेत. त्यानंतर महाराष्ट्राची 2011नुसार घनता किती आहे तर 365 आहे. भारताची किती घनता आहे ती मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. त्यानंतर मित्रांनो 1789मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वर्तमानपत्र कोणते? अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. आजच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला पहिले गव्हर्नर जनरल कोण अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला होता. त्यानंतर मराठीवरचे सुद्धा तुम्हाला बरेच काठीण्य पातळीवरचे प्रश्न विचारले होते. आपल्या चॅनलवर मराठीवरचे भरपूर प्रश्न आपण या ठिकाणी अपडेट केले आहेत, ते तुम्ही पाहून नक्कीच जा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता पहा पहिले वर्तमानपत्र कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बॉम्बे हेरॉल्ड हे मुंबई प्रांतातील पहिले वर्तमानपत्र आहे. सुरुवात कधी झाली तर 1789 रोजी या वृत्तपत्राची सुरुवात झाली. प्रकार कोणता होता तर साप्ताहिक होतं. तर मुंबईतून पहिले इंग्रजी वृत्तपत्र म्हणून याला ओळखलं जातं. हे प्रकाशित कधी व्हायचं तर दर बुधवारी हे
साप्ताहिक किंवा या ठिकाणी वृत्तपत्र प्रकाशित व्हायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मुंबई हेरॉल्ड हे मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबाबत पुढील 3 विधानाचा आपल्याला विचार करा, अशा प्रकारच्या या ठिकाणी प्रश्न विचारला. ते दलिताच्या राजकीय हक्कासाठी त्यांनी 1936मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्यांनी म्हटले होते की जर मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी 4 पर्यायसुद्धा दिले आहेत. यापैकी कोणते पर्याय बरोबर आहेत? या ठिकाणी पहा, ए नंबरचा पर्याय काय आहे, तर त्यांनी 1936मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. हे वाक्य बरोबर आहे. यामध्ये तुम्हाला 1936मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. अशा प्रकारचे तुमचे 3 प्रश्न या ठिकाणी कव्हर होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, त्यांनी काय म्हटलं आहे की जर मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू राहून हिंदू म्हणून मरणार नाही, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. येवले या ठिकाणी ही घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न आहे. हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी चौथा जो पर्याय ABC हे विधान बरोबर आहे. त्या कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते, अशा प्रकारे या ठिकाणी विज्ञानावरचा प्रश्न विचारला आहे. विज्ञानावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आजच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला येतं. विज्ञानचे सुद्धा तुम्हाला टॉपिक करणं गरजेचं आहे. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? या ठिकाणी 4 पर्याय दिले तर मगर, हत्ती, सिंह, जिराफ. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, जिराफ या प्राण्याचं सर्वात मोठं हृदय असते. देवमासा या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे आहे, पण जमिनीवरील प्राण्यापैकी जिराफ या प्राण्याचे सर्वात मोठे हृदय आहे. झुरळाचे हृदयाला एकूण किती कप्पे असतात, तर 13 कप्पे असतात. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेत ABCD. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, सकाळच्या सूर्यप्रकाशाच्या खाली त्वचेच्या खाली ड जीवनसत्वाचा तयार होतो किंवा ड जीवनसत्व तयार होते. ड जीवनसत्वाला काय म्हणतात, तर कॅल्सिफेरॉल असं म्हटलं जातं. ड जीवनसत्वामध्ये एकूण 3 प्रकार आहेत, D1, D2 आणि D3 अशा प्रकारे 3 प्रकार या ठिकाणी येतात. त्यानंतर मित्रांनो, ड जीवनसत्वाचं कार्य काय, तर शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण काय करणे, राखणे. त्यानंतर हाडे व दाते यांच्या विकसनामध्ये ड जीवनसत्वाचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यानंतर मित्रांनो, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय लागते? या ठिकाणी प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक वाचत चला. ग्रामसभेचे म्हटले, या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य नाही तर ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय लागते, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी 18 वर्ष वय लागते. म्हणजे 18 वर्ष म्हणजे मतदार हा गावातील कोणताही मतदार ग्रामसभेचा सदस्य होऊ शकतो. अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला. 18 हे उत्तर बरोबर आहे. 73व्या 74व्या घटनादुरुस्तीनुसार वय वर्ष किती आहे, तर 21 वर्ष आहे. म्हणजे ग्रामपंचायतच्या निवडणुकीला, पंचायत समितीच्या निवडणुकीला जर उभा राहायचं असेल किंवा सदस्य व्हायचं असेल तर 21 वर्ष वय लागते. त्यानंतर विधानसभा लोकसभेच्या उमेदवारासाठी 25 वर्ष लागते. त्यानंतर विधान परिषद राज्यसभेच्या उमेदवारासाठी 30 वर्ष वय लागते. त्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालासाठी 35 वर्ष लागते. अशा प्रकारे या ठिकाणी वयाची अट या ठिकाणी आहे. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियासाठी किती टक्के जागा राखीव आहेत, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. 27% जागा राखीव आहेत, 30% जागा राखीव आहेत, 33% जागा आहेत आणि 50% आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र पंचायत राजमध्ये स्त्रियांसाठी एकूण 50% जागा राखीव आहेत. सर्वप्रथम राज्यघटनेमध्ये 33% जागा राखीव होती, पण 110वी घटनादुरुस्ती करून 50% आरक्षण देण्यात आले. आजच्या परीक्षेमध्ये संविधानावर सुद्धा प्रश्न विचारला येतं. संविधानावरचे सुद्धा तुम्ही प्रश्न करून जा. मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. मीठ कायदा खारिज करणे, सर्वसामान्य आर्थिक विवेचनातून सोडवणे, त्यानंतर पूर्ण स्वराज आणि वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, मिठाचा सत्याग्रह याचं अंतिम उद्दिष्ट हे पूर्ण स्वराज्य मिळवणे, अशा प्रकारे या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर आहे. 1929चं जे लाहोर या ठिकाणी अधिवेशन झालं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं, त्यामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता. यावर सुद्धा बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे की संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये आणि कोणत्या वर्षी मांडला गेला आहे.
त्यानंतर मित्रांनो 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो धनंजयराव गाडगीळ यांच्या हस्ते 1 मे 1960 रोजी जो महाराष्ट्र निर्मितीच्या सोहळ्याचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचं उद्घाटन धनंजयराव गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर मित्रांनो आपण शेवटचा प्रश्न या ठिकाणी पहा, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणास ओळखले जाते? तर मार्टिन लुथर म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखलं जातं। छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असं संबोधलं आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्नसुद्धा पाहिले तर आणि आजच्या चॅप्टरमध्ये म्हणजे आजचा जो लिपिकचा पेपर झाला आहे त्यामध्ये संविधानावर प्रश्न विचारला येतं, मराठीवर प्रश्न विचारला येतं, मॅथवर प्रश्न विचारला येतं, त्यानंतर GK वरचे सुद्धा प्रश्न विचारले येतं। अशा प्रकारे सर्व चॅप्टरवर प्रश्न विचारले येतं। त्यानंतर 1960चा जो अधिनियम आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तयारी करायचं आहे। मराठीचे क्वेश्चन आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले, तुम्ही मराठीचे क्वेश्चन पाहून जा। त्यानंतर मित्रांनो आपण जो 500 प्रश्न संचाचा जो एक व्हिडिओ तयार केला होता तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच त्यामधले बरेच प्रश्न तुम्हाला त्या परीक्षेमध्ये विचारले जातील। तो एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो। अजूनपर्यंत तुम्ही जर सर्व व्हिडिओ पाहिले नसेल आपण अपलोड केले तर तुम्ही सर्व व्हिडिओ पहा, नक्कीच त्याला तुम्हाला फायदा होईल। 10 मिनिटाच्या वरी कोणताही व्हिडिओ नाही, तुम्ही पाहून जा। त्यानंतर मित्रांनो आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत जी परीक्षा होणार आहे त्याचे सुद्धा आपण प्रश्न अपलोड करणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जर माहिती आवडली असेल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।